अशा रीतीने भगवान जगद्गुरू श्री शंकराचार्य स्वामींचा ह्या श्री गंगाष्टकातला दुसरा श्लोक इथं पूर्ण होतो. आचार्यांनी या दुसऱ्या श्लोकामध्ये विगत कलिकलंकातंकमंके लुठंती, कलीचा जो कलंक आहे म्हणजे कलिकलंकाचं जे भय आहे ते कलिकलंकाचं भय गंगाजींच्या जलकणाचा ज्याने अणुपरिमाणात देखील स्पर्श केला आहे त्याला त्या कलेच्या कलंकाचं भय राहत नाही असं आचार्य म्हणालेले आहेत. त्याचं कारण एक आहे, महाभारतामध्ये असा एक विचार आलेला आहे की सर्वं कृतयुगे पुण्यम त्रेतायां पुष्करम स्मृतम द्वापरेपी कुरुक्षेत्रम गंगा कलियुगे स्मृता. अर्थात सत्ययुगामध्ये सगळी तीर्थ फलदायक असतात. त्रेतायुगामध्ये पुष्कर तीर्थ हे विशिष्ट महिमा ठेवून आहे. द्वापर युगामध्ये कुरुक्षेत्राचा महिमा विशेष आहे आणि कलियुगामध्ये गंगाजींचा विशिष्ट महिमा आहे. गंगा कलियुगे स्मृता. यामुळे कलियुगामध्ये भगवती गंगाजी विशेष प्रकारे महिमा धारण करून असल्यामुळे गंगाजीच्या सेवनाने विशेषात कलिकालेच गंगा मोक्ष प्रदाननाम कृच्छ्राच क्षीणसत्वानाम अनंत पुण्यसंभव. पद्मपुराणामध्ये देखील सृष्टिखंडामध्ये वचन आहे, विशेषात कलिकालेच गंगा मोक्षप्रदाननाम. कलियुगामध्ये तर विशेषत्वाने गंगाजी मोक्षप्रदा अशा मांडलेल्या आहेत. त्यामुळे आचार्य म्हणतात की भगवती भवलीला मौलिमाले तवांभः कणमणो परिमाणं प्राणिनो ये स्पृशन्ति अमरनगर नारी चामरग्राहिणीनां विगत कलिकलंकातंकमंके लुठन्ति. आता यानंतर तिसऱ्या श्लोकामध्ये आचार्य सांगत आहेत, ब्रह्मांडं खंडयन्ति हरशिरसि जटावल्यमुल्लासयन्ति स्वरलोकात् आपतन्ति कनकगिरिगुहा गण्डशैलात् स्खलन्ति क्षोणिपृष्ठे लुठन्ति दुरितचयचमूर् निर्भरं भर्त्सयन्ति पाथोधिं पूरयन्ति सुरनगरसरित्पावनीनः पुनातु. या तिसऱ्या श्लोकामध्ये आचार्य गंगाजींची अशी प्रार्थना करतायत की गंगाजी आम्हाला पवित्र करो, देवपुरीतली पवित्र नदी गंगा आम्हाला पवित्र करो, सुरनगर सरित पावनीनः पुनातु. आचार्य सांगतात की हे भगवती गंगाजी आपण कशा आहात. ब्रह्मांडम खंडयंती, ब्रह्मांडाला फोडून प्रगट झालेल्या आहात. श्रीमद भागवताच्या 5व्या स्कंधामध्ये हा उल्लेख आलेला आहे की भगवान महाविष्णूंनी जो इंद्रादेवाच्या प्रार्थनेवरून वामन अवतार घेतला बलिराजाचा पराभव करण्याकरता, त्या वामन रूपाने परमात्मा बलिराजाकडे गेले आणि त्रिपाद भूमीचं दान त्याला मागितलं आणि त्यावेळेला बलिराजाने ते दान दिलं असताना परमात्म्याने वामनाच्या रूपाचा त्याग केला आणि वामनाचा त्रिविक्रम अशा प्रकारचं रूप भगवंताने धारण केलं वामनाचं. त्या त्रिविक्रम रूपाने परमात्म्याने एका पावलानं सप्तपाताळ आणि पृथ्वी व्यापली आणि जो दुसरा पाऊल होता तो डावा पाऊल भगवंताने वर उचलला, आकाशाकडे नेला, स्वर्गाधिक लोकांना व्यापण्याकरता म्हणून नेला. तो दुसरा पाऊल उचलताना वामन रूपी किंवा त्रिविक्रम रूपी विष्णूच्या डाव्या पायाच्या अंगठ्याचा धक्का लागून ब्रह्मांडाचं जे सूक्ष्म जलीय कवच असतं ते फुटलं आणि त्यातून गर्भोदकाप्रमाणे ब्रह्मांडाबाहेरचं सूक्ष्म असं जल ब्रह्मांडात शिरलं आणि ते जे सूक्ष्म जल आहे ते जल म्हणजेच भगवती गंगाजी आहेत. म्हणून ब्रह्मांडं खंडयन्ति हरशिरसि जटावल्यमुल्लासयन्ति. पुढे आचार्य सांगतात, अशा प्रकारे ब्रह्मांडाला फोडून प्रगट होणारी, महादेवांच्या जटालतांना उल्लसित करणारी, हरशिरसी, हर म्हणजे भगवान शंकर, त्यांच्या मस्तकावर, शिरसी म्हणजे मस्तकावरती ज्या जटा आहेत त्या जटा वल्लीमुल्लासयन्ति, त्या जटांना लता म्हटलं या ठिकाणी, जटावल्ली, जटारूपी वल्लींना उल्लसित करत स्वरलोकात आपतंती, स्वर्गलोकामधून पडलेली, खाली आलेली,
कनकगिरी गुहा, अर्थात कनकगिरी म्हणजे सोन्याचा पर्वत, सुमेरू पर्वत. या सुमेरू पर्वताच्या ज्या गुहा आहेत त्या गुहां आणि त्याच्याबरोबरच गंडशैलात स्खलंती, गुहा आणि पर्वतमाला, त्या पर्वतमालांमधून खाली उतरत उतरत क्षोणीपृष्ठे लुठंती. गंगाजींचा प्रवाह कसा प्रवाहमान झालाय म्हणजे भगवान त्रिविक्रमाच्या वामनाच्या चरणांपासून डाव्या पायाच्या अंगठ्यापासून उत्पन्न झालेली भगवती गंगा महादेवाने मस्तकावर धारण केली. त्या ठिकाणाहून महादेवांच्या डोक्यावरून ती तिथून खाली पडली आणि तिथून ती मेरू पर्वतावरती आणि मेरू पर्वतावरून अनेक पर्वत शिखरं आणि पर्वतमाला, गुंफा या सगळ्यांवरून खाली पडत पडत क्षोणी पृष्ठे लुठंती. क्षोणी म्हणजे पृथ्वी, पृथ्वीवरती लोळत म्हणजे पृथ्वीवरती प्रवाहमान होत. दुरितचय चमूर निर्भरम भर्त्सयंती, अर्थात दुरित म्हणजे पाप, त्या पापांचा जे समूह आहे तो पापांचा समूह हीच कोणी एक सेना, त्या पापसमूहरूपी सेनेला नष्ट करत, अर्थात त्यांची भर्त्सना करत. पाथोधिम पूरयंती, का फेडीत पापताप पोखित तिरीचे पादप समुद्रा जाय आप गंगेचे जैसे. श्री ज्ञानेश्वर महाराजांनी का फेडीत पापताप असं म्हटलंय. गंगाजींचं पाणी समुद्राकडे जात असताना पापताप फेडीत जातं, त्या अर्थाने दुरितचय चमूर निर्भरम भर्त्सयंती असं आचार्य म्हणतात. पाथोधिम पूरयंती, समुद्राला प्राप्त होते, त्याला पूर्ण करते. सुरनगर सरित पावनीन पुनातू, अशा प्रकारची ही देवपुरीतली पवित्र नदी गंगाजी आम्हाला पवित्र करो, नहा पुनातू, अशा प्रकारची प्रार्थना आचार्य तिच्याजवळ करतात. आता पुढच्या श्लोकामध्ये 4थ्या श्लोकात सांगतात. मज्जन्मातंग कुंभच्युतमद मदिरा मोदमत्तालिजालम स्नानैः सिद्धांगनानां कुचयुग विगलत कुंकुमासंगपिंगम सायं प्रातर्मुनीनां कुशकुसुम चयैश्छन्नतीरस्थनीरं पायान्नो गांगमं भः करिकलभकराक्रांतरं हस्तरंगम. आचार्य 4थ्या श्लोकामध्ये अतिशय सुंदर वर्णन करतात. आचार्य सांगतायत की स्नान करत असताना हत्तींच्या कुंभस्थलामधून क्षरण पावणाऱ्या झरणाऱ्या मदरूपी मदिरेच्या गंधाच्या मुळे मधुपवृंद मत्त होत आहेत. अर्थात गंगाजींच्या जलामध्ये स्नान करणारे जे हत्ती, त्या हत्तींच्या गंडस्थलामधून गंडस्थलामधून वाहणारा जो मध आहे, तो मध अर्थात तो एक प्रकारचा मधरूपी ती मदिरा, त्या मदिरेला प्राशन करण्यामुळे, त्याच्या गंधामुळे मधुपवृंद अर्थात भुंगे हे उन्मत्त झालेले असतात. आणि अशा प्रकारचे हत्ती भगवती गंगाजींमध्ये अनेक वेळेला स्नान करतात. त्यांचा तो मध त्या गंगाजींच्या जलामध्ये सम्मिलित होतो आणि त्यामुळे भुंगे उन्मत्त झालेले त्या प्रवाहाच्या तिथे ते भुंगे गुंजारव करत असतात. आणखीन सिद्धांगनानां कुचयुग विगलत कुंकुमासंगपिंगम. आचार्य असं वर्णन करतात की सिद्धांच्या स्त्रिया जेव्हा गंगाजींमध्ये स्नानाला येतात त्यावेळेला त्यांच्या छातीवरती लावलेलं जे केशर कुंकुम असतं ते गंगाजींच्या प्रवाहामध्ये स्नान करताना अंग धुताना ते अंगावरचं निघतं आणि ते कुंकुम ते केशर त्या गंगाजीच्या जलामध्ये मिसळल्यामुळे पिंगल वर्णाचा तो प्रवाह दिसतो किंवा गंगाजींचं जल पिंगल वर्णाचं होतं. त्याचबरोबर
सायं प्रातर्मुनीनां कुशकुसुमचयैश्छन्नतीरस्थनीरम्. आचार्य म्हणतात सायं प्रातः, संध्याकाळची सूर्योदयाची वेळा आणि सूर्यास्ताची वेळा, या वेळेला मुनींच्या द्वारे अर्पित असलेले मुनीनां कुशकुसुम चयै छन्नतीरस्थनीरम. मुनींनी सायं प्रातर काही आह्निक करण्याकरता गंगाजींवरती गेल्यानंतर गंगाजींना अर्घ्य देणं, तिची पूजा करणं, सूर्याला अर्घ्य देणं, हे सगळं कार्य करत असताना त्या मुनींच्या हातामध्ये असलेले कुश म्हणजे दर्भ, पुष्प इत्यादिकांचं नदीमध्ये विसर्जन होतं. आणि ते गंगाजींमध्ये झालेलं कुशाचं पुष्पाचं ऋषींकडून झालेलं जे विसर्जन आहे मुनींकडून, ते सायं प्रातर मुनींच्याद्वारे गंगाजींमध्ये अर्पण केले गेलेले कुश, त्यानंतर पुष्प, या सगळ्यांच्या समूहामुळे ज्या भगवती गंगाजींचा किनारा आच्छन्न झालेला आहे, म्हणजे थोडासा झाकल्या गेलेला आहे, गंगाजींचं किनाऱ्यावरचं पाणी हे त्या ऋषी मुनींच्याद्वारे सायं प्रातः अर्पण केल्या गेलेल्या कुश आणि पुष्पांच्या समूहामुळे ते पाणी झाकल्या गेलेलं आहे. त्याचबरोबर हत्तीचे जी पिल्लं असतात, ती हत्तीची पिल्लं आपल्या सोंडेने ज्या गंगाजींच्या तरंगाचा वेग आक्रांत करत आहेत, अशा रीतीने हत्तीच्या पिल्लांच्या सोंडेने ज्या गंगाजींच्या तरंगांचा वेग आक्रांत होत आहे, ते गंगाजल आमचं कल्याण करो. पायांनो गांगमंभः करिकलभ कराक्रांत रम हस्तरंगम. तर या श्लोकामध्ये आचार्यांनी एक गोष्ट जी सांगितली की सिद्धांच्या स्त्रियांच्या छातीवरती लावलेलं केशर कुंकुम हे गंगाजलामध्ये त्या सिद्ध स्त्रिया स्नान करत असताना ते वाहत जातं पिंगल वर्णाचं, त्यामुळे गंगाजींचं पाणी होतं. तर याच थोडंसं याच्यात अजून थोडा पुढे जाऊन विचार सांगताना त्या गंगा लहरीमध्ये पंडितराज जगन्नाथांनी असं म्हटलंय, प्रभाते स्नान्तीनां नृपतिरमणीनां कुचतटिं गतो यावन्मातर मिलति तवतो यैर्मृगमदः मृगास्तावद्वैमानिकशतसहस्रैः परिवृता विशन्ति स्वच्छन्दं विमलवपुषो नंदनवनम. अर्थात पंडितराज म्हणतायत की हे मा भगवती, हे गंगे, हे गंगाजी, राजांच्या स्त्रिया ज्या वेळेला राजस्त्रिया आपल्या वक्षस्थलावरती कस्तुरी लावून आपल्या जलामध्ये स्नान करतात, त्यावेळेला त्यांच्या वक्षस्थलावरती लावलेली ती कस्तुरी तुमच्या जलामध्ये, गंगेच्या जलामध्ये स्नान करताना अंगावरची निघते आणि ती कस्तुरी गंगा जलाचा स्पर्श करते. त्यावेळेला त्याच क्षणी, ज्या क्षणी त्या राजस्त्रियांच्या वक्षस्थलावरचं लावलेलं केशर कस्तुरी, ती कस्तुरी जलामध्ये, गंगाजींच्या जलामध्ये मिसळते, त्यावेळेला ती कस्तुरी ज्या मृगांची असते, कारण आपल्याला माहिती आहे की कस्तुरी ही मृगाच्या नाभीत असते, कृष्णमृगाच्या, तर ज्या मृगाच्या नाभीतून ती कस्तुरी आलेली असते, त्या मृगांचा तो हरणाचा देह बदलतो आणि दिव्य देह धारण करून ते सगळे हरण विमानामध्ये बसून ते मृग जे आहेत ते देवतांच्या मध्ये नंदनवनामध्ये विहार करण्याकरता जातात, स्वर्गस्थ होतात. अर्थात ज्या राजस्त्रियांच्या छातीला लावलेलं जे कस्तुरी आहे, ती कस्तुरी ज्या मृगाच्या बिंबीतून, नाभीतून निर्माण झालेली असेल, त्या अशा अनेक मृगांचा गंगाजींच्या जलामध्ये ती कस्तुरी मिसळल्याबरोबर त्या मृगाचा कस्तुरीच्या माध्यमातून गंगाजलाशी संबंध निर्माण झाल्यामुळे गंगाजींच्या स्नानाचा किंवा गंगाजलाच्या स्पर्शाचा असा महिमा आहे की ते तत्काळ उद्धरून विमानामध्ये बसून दिव्य देह धारण करून नंदनवनामध्ये वगैरे स्वर्गलोकात जाऊन विहरण करतात. एवढा ज्या भगवती गंगाजीच्या जलस्पर्शाचा महिमा आहे, पंडितराज जगन्नाथ अशा रीतीने गंगाजींचं महात्म्य वर्णन करतात. थोडंसं त्याच आशयाने आचार्यांनी या ठिकाणी असं म्हटलंय की इथं फक्त सिद्ध स्त्रिया असं आचार्यांचं म्हणणं आहे. सिद्धांगनानाम कुचयुग विगलत कुंकुमा संगपिंगम. आता पुढच्या श्लोकामध्ये आचार्य काय सांगतात बघा. 5वा श्लोक आहे. आचार्य म्हणत आहेत, आदावादि पितामहस्य नियम व्यापार पात्रे जलम पश्चात्पन्नगशायिनो भगवतः पादोदकं पावनम
भूयः शम्भुजटा विभूषणमणिर्जह्नोर्महर्षेर्यं कन्याकल्मषनाशिनी भगवती भागीरथी दृश्यते. आचार्य म्हणतात की ही जी भगवती गंगा जी आहे ती त्रिदेवांशी संबंधित आहे. पापनाशिनी भगवती भागीरथी पहिल्यांदा ब्रह्माजींच्या कमंडलूत जलरूपाने, कमंडलूतल्या जलरूपाने ती प्रगट झाली. त्याचबरोबर शेषशाही भगवान नारायणांच्या, विष्णूंच्या, महाविष्णूंच्या पवित्र चरणोदक रूपाने ती प्रगट झाली. त्याचबरोबर महादेवांच्या जटेला सुशोभित करणाऱ्या मणिरूपाने ती प्रगट झाली. आणि तीच भागीरथी जन्नू महर्षींची कन्या म्हणून देखील प्रगट झाली. आचार्यांनी या ठिकाणी भगवती गंगाजींचं चौघांशी असलेला तिचा संबंध वर्णन केलेला आहे. आदव आदिपितामहस्य नियम व्यापार पात्रे जलम. आदावादिपितामहस्य, आदिपितामह म्हणजे ब्रह्माजी, त्या ब्रह्माजींच्या नियम व्यापार पात्र म्हणजे कमंडलू, त्या कमंडलूतलं जल या रूपाने गंगाजी प्रगट झाल्या. धातू कमंडलूद्भूते गंगे त्रिपथगामिनी त्रैलोक्यवंदिते देवी गृहाणार्घ्यं नमोस्तुते. असा एक गंगाजींना अर्घ्य देण्याचा मंत्र आहे. त्याच्यामध्ये धातू म्हणजे विधाता म्हणजे ब्रह्मदेव, त्यांच्या कमंडलूमधून उद्भूत झालेली गंगाजी असं वर्णन आहे. श्रीमद भागवतादी पुराणांमध्ये असं म्हटलेलं आहे की ते त्रिविक्रम देवाच्या डाव्या पायाच्या अंगठ्यातून जेव्हा गंगाजींचं प्राकट्य झालं, नंतर ब्रह्माजी महाराजांनी म्हणजे त्या त्रिविक्रमाच्या त्या वरती आलेल्या डाव्या पायाची सत्यलोकामध्ये तो पाय आल्यानंतर पोचल्यानंतर पूजा केली. आणि पूजा करून ते जे चरणोदक होतं ते आपल्या कमंडलूत धारण केलं. अशा रीतीने गंगाजींच्या एक अंश, एक धारा ब्रह्माजींच्या कमंडलूमध्ये प्रविष्ट झाली. म्हणून ती ब्रह्मदेवाच्याही कमंडलूत राहणारी आहे. ब्रह्माजींशी तिचा संबंध आहे. दुसऱ्या प्रकारे बोलायचं तर भगवान त्रिविक्रम रूपाने महाविष्णूंच्या चरणातून ती निर्माण झालेली आहे. आणि तिसऱ्या प्रकारे बोलायचं झालं तर भगवान महादेवांच्या जटेमधून ती गंगाजी प्रकट झालेली आहे. त्याचबरोबर महर्षी जन्हू, या जन्हू महर्षींची ती कन्या आहे. आता याच्यामध्ये भागीरथी दृश्यते असं आचार्यांनी या श्लोकाचा शेवट केलेला आहे. गंगाजींचं एक नाव भागीरथी असंही आहे, ते आचार्यांनी इथं घेतलेलं आहे. भागीरथी म्हणजे काय? भगीरथस्य इयम तथा भगीरथेन आनीता तत्संबंधिनी वा. भागीरथी शब्दाचा अर्थ आहे जी भगीरथाची आहे किंवा भगीरथाच्या कारणाने जी आलेली आहे, भगीरथाने आणलेली किंवा त्यांच्याशी संबंधित झालेली, या अर्थाने ती भागीरथी आहे. श्रीमद देवी भागवतामध्ये 9व्या स्कंधामध्ये भागीरथी नावाचा हाच अर्थ दिलेला आहे की भगीरथाने जिला आणलं किंवा भगीरथाशी जी संबंधिता झाली त्यामुळे तिचं नाव काय झालं? भागीरथी. त्याचबरोबर त्यामुळे भगीरथाला गंगाजींचा पिता म्हटलंय काही ठिकाणी. श्रीमन महाभारताच्या वनपर्वामध्ये दुहितृत्वेच नृपतीर गंगाम असं म्हटलंय. इथला नृपती म्हणजे राजर्षी भगीरथच आहे. त्या भगीरथाची ही दुहिता म्हणजे कन्याच आहे गंगाजी असं म्हटलंय. उद्भट सागर नावाचे एक कवी आहेत संस्कृतमध्ये, त्याने काव्य केलेले. त्या उद्भट सागरांनी असं म्हटलंय की भागीरथी हे जे नाव भगवती गंगाजींना मिळालं ते का मिळालं? तर म्हणे याच्यातून गंगाजींनी असं दाखवलंय की सेवा केल्याच्या नंतर, गंगाजींची सेवा केल्याच्या नंतर ती गंगाजी सेवकाचं नाम स्वयं धारण करते आणि सेवकाला पुत्रवत आपल्या अंकी बैसविते. अशी देवांद्वारे वंदित चरणा असलेली माता गंगा ही सदैव माझी माता हो, या आशयाचा त्या उद्भट सागरांचा एक श्लोक आहे. या सेव्यापिच सेवको पदगा पुत्रस्य या क्रोडदा सा वृंदारक वृंदवंदित पदा मातास्तु मे सर्वदा. उद्भट सागर म्हणतायत की या सेव्यापिच सेवकोपपदगा पुत्रस्य या क्रोडदा, सेवा केल्यानंतर या सेव्या अपिच, जी सेवा केल्यानंतर जी सेवकाचं नाम, सेवको उपपद, सेवकाचं नाम ते स्वयं धारण करते आणि सेवकाला पुत्रवत अंकी बैसविते, अशी ती गंगाजी आहे. थोडक्यात
अर्थात भगीरथ भगवती गंगाजींची भगीरथांनी तपश्चर्या केली होती, गंगाजींच्या प्राप्तीकरता तप केलेलं होतं, सेवा केलेली होती, आणि म्हणून आपल्या सेवकानं आपली सेवा केली हे ध्यानात घेऊन गंगाजींनी त्या भगीरथाचं नाव स्वतःला धारण केलं आणि भगीरथाशी संबंधित असलेली म्हणून त्याचं नाव भागीरथी असं लोकांमध्ये प्रसिद्ध झालं. म्हणजे हे जे भागीरथी नाव गंगाजींचं आहे ना, ते त्या गंगाजींच्या भक्तवात्सल्याला प्रगट करणारं अशा प्रकारचं ते नाव आहे. त्या भक्तवात्सल्याचं द्योतन करणारं ते नाव आहे. म्हणून कन्या कल्मशनाशिनी भगवती भागीरथी दृश्यते. आचार्य म्हणतात खरोखरी कल्मशनाशिनी अशा प्रकारची, पापनाशिनी अशा प्रकारची ही जन्नूराजाची कन्या किंवा भगीरथाची ही कन्या भागीरथी आम्हाला दिसते आहे, किंवा ती भागीरथी आहे अशा प्रकारची आहे असं म्हटलं. महर्षे हे जन्हो कन्या. आता महर्षी जन्हूची कन्या असं तिला म्हटलंय. जन्हूची कन्या याचा मागे एक इतिहास आहे. पुराणांमध्ये अशी कथा आहे की ज्यावेळेला राजर्षी हे भगीरथ महाराज भगीरथांनी तप करून गंगाजींना प्रसन्न केलं, त्यानंतर त्यांनी भगवान शंकरांचं तप केलं, शंकरांना प्रसन्न करून घेतलं. शंकरांनी आपल्या जटेमध्ये गंगाजींचा प्रवाह बांधला आणि त्यानंतर हळूहळू तो गंगाजींचा प्रवाह या भगीरथाच्या मागे मागे अनुगमन करत येऊ लागला. कारण मग मी आपल्याला सांगितलं होतं की भगीरथाचे जे पूर्वज सगरपुत्र ते कपिलाचार्यांच्या अपराधामुळे भस्म झालेले होते आणि त्यांच्या उद्धाराकरता कपिलाचार्यांनीच असा उपाय सांगितला होता की गंगाजलाचा स्पर्श त्यांच्या भस्माच्या त्या ढिगाला झाला तर त्यांचा उद्धार होईल. म्हणून भगीरथ आपल्या पूर्वजांच्या उद्धाराकरता म्हणून गंगाजींचं तप करत होते. आता त्या गंगाजींचा प्रवाह गंगाजींच्या सांगण्यावरून परत भगीरथांनी महादेवांचं तप करून महादेवाच्या जटेमध्ये बांधून तो प्रवाह आणला. पुढे हे राजर्षी भगीरथ शंखनाद करत निघाले, मागून भगवती गंगाजी निघाल्या. असा प्रवास करता करता त्या सगरपुत्रांचा जो राखेचा ढीग होता जिथं तिकडे जाण्याकरता निघाले. त्यावेळेला पुढे भगीरथ आहेत आणि मागे भगवती गंगाजी आलेल्या आहेत. त्या प्रवासामध्ये काय झालं, एके ठिकाणी जन्हू राजा राजर्षी जन्हू, ह्या राजर्षी जन्हूंचा काहीतरी यज्ञ चालला होता आणि त्याच्या बाजूने हे भगीरथ महाराज पुढे गेले आणि मागून कल निनाद करत गंगाजी येत होत्या. आपल्याला मघाही मी सांगितलं होतं की गंगा हा जो शब्द आहे तो दोन धातूंच्या संयोगातून बनला आहे, ज्याच्यामध्ये गम हा गच्छती या अर्थाचा धातू आहे आणि गतीच्या अर्थाचा गतिवाचक, आणि दुसरा गै हा धातू सांगितला होता जो गायन. तर गंगाजी गायन करत अर्थात शब्दध्वनी करत गंगाजी मागे प्रवाहमान होत आलेल्या होत्या. पुढे भगीरथ आहेत, मागे गंगाजी येत आहेत. आता भगीरथ त्या जन्हो राजर्षीचा ज्या ठिकाणी यज्ञ चालला होता त्याच्या बाजूने पुढे गेले, पण गंगाजी येताना मात्र गंगाजींचा प्रवाहाचा लोट जो आला तो त्या राजर्षी जन्हूच्या सगळा जो यज्ञ होता त्या यज्ञाचा त्याच्यामुळे विध्वंस झाला. त्या यज्ञशाळेमध्ये सगळं पाणी वगैरे शिरलं आणि त्यामुळे हा जन्हो राजर्षी जे होते ते जरा क्रुद्ध झाले आणि क्रुद्ध होऊन त्यांनी त्या गंगाजींचं प्राशन केलं. ती गंगाजी पिली. मग अचानक मागून येणारा आवाज कसा काय थांबला म्हणून भगीरथांनी मागे वळून पाहिलं तर गंगाजी दिसेच नात. मग त्यांच्या लक्षात आलं काय झालं असावं. त्यांनी थोडा तर्क केला, अनुमान केलं आणि त्या जन्हूला जाऊन सगळा वृत्तांत सांगितला, क्षमा मागितली आणि त्या जन्हू राजाला प्रार्थना केली राजर्षी जन्हूची की बाबा माझ्या पूर्वजांच्या उद्धाराकरता मी हे सगळं करतोय, मला खूप तप करावं लागलं, आमच्या पिढ्यानपिढ्या गेल्या, करिता तुम्ही कृपा करा आणि गंगाजींना मुक्त करा. अशी प्रार्थना केल्याच्या नंतर त्या जन्हू राजाने राजर्षी जन्हूंनी आपल्या कानातून गंगाजींचं उत्सर्जन केलं अशा प्रकारचं काही पुराणांमध्ये वर्णन आहे. आणि काही ठिकाणी आपल्या जंघा म्हणजे मांडीला फोडून त्या मांडीचं भेदन करून गंगेला बाहेर काढलं. म्हणून ती गंगा जन्हू राजाच्या शरीरातून बाहेर आल्यामुळे जन्हूशी संबंधित झाल्यामुळे ती एक प्रकारे त्यांच्या शरीरातून आल्यामुळे त्यांची कन्याच मांडल्या गेली आणि तिला जान्हवी अशा प्रकारची संज्ञा प्राप्त झाली. अशा प्रकारचा तो सगळा कथाभाग आहे. आता या ठिकाणी आचार्य तोच उल्लेख करतायत की महर्षे हे जन्हो कन्या, महर्षी जन्हूची ही कन्या आहे. जन्होर महर्षेर्यम कन्या कल्मशनाशिनी भगवती भागीरथी दृश्यते. आचार्य या ठिकाणी भागीरथी हाही उल्लेख करतात आणि जन्हूची कन्या असाही गंगाजींचा उल्लेख करतात. आता हा पौराणिक जरी भाग झाला की जन्हूच्या शरीरामध्ये गंगाजी कशा प्रविष्ट झाल्या, कोणत्या कारणाने जन्हूने तिला पिलं, नंतर बाहेर उत्सर्जन केलं वगैरे, तरी पण त्या उद्भट सागर नावाच्या कवींनी एक विचार याच्यामध्ये असं सांगितलं आहे की जन्हू राजानं गंगाजींना जे गंगाजींचं प्राशन केलं त्याचं कारण काय, तर असं आहे म्हणे की
गंगाजींना गर्भवास नाही. किंबहुना गंगाजींचं जो कोणी स्नान वगैरे करेल, स्नान पान निमज्जन करेल, दर्शन घेईल, त्यालाही पुन्हा गर्भवास नाही. मग स्वतः गंगाजींना गर्भवास कसा असेल? त्यामुळे गर्भवासाचं जे काही दुःख आहे ना, ते गंगाजींना माहीतच नाहीये. बरोबर? त्यांना ते दुःखच माहीत नाहीये, कारण गर्भवास कधी भोगलाच नाहीये गंगाजींनी. आणि त्यामुळे गर्भवासातलं दुःख त्यांना माहीत नाही, त्या दुःखाचा अनुभव त्यांना नाहीये. गर्भवासाचं दुःख मोठं. संतांनी अनेक प्रकाराने त्याचं वर्णन केलेलं आपल्याला दिसून येतं. काय ते सांगावे सायास, प्रथम केला गर्भवास, काय ते सांगावे सायास, उकडून 9 मास आलो जन्मास येथवरी, किंवा काय सांगू गर्भीची यातना, मज भोगिता नारायणा, मांस मूळमूत्र जाणा, तुझं क्षणाक्षणा ध्यायी तसे. अनेक प्रकाराने नाकी तोंडी पडतीकडे गर्भवासाचे दुःख गाडे कोणापुढे सांगावे असं नाथ महाराज म्हणतात. सारांश असा आहे की मातेच्या गर्भकुहरी पचून विष्ठेच्या दाथरी, अनेक प्रकाराने वर्णन संतांनी केलंय की गर्भवासाचं दुःख मोठं आहे. आणि असं ते गर्भवासाचं दुःख गंगाजींना त्याचा अनुभवच नसल्यामुळे त्या जन्नू राजर्षींनी असा विचार केला की गंगाजींना जरा गर्भवास काय असतो दाखवावं म्हणे. गर्भवासाचं दुःख त्यांना थोडे त्याची झलक दाखवावी म्हणून स्वतःच्या गर्भात त्या जन्नूनं गंगा नदीचं प्राशन करून गंगाजींना जणू स्वतःच्या गर्भात ठेवलं. आणि गर्भवासाचं दुःख काही काळापुरतं, काही क्षणांपुरतं का होत नाही, पण गंगाजींना दाखवून दिलं, जेणेकरून जन्नू राजाला असं त्या गंगाजींना अनुभूती करून द्यायची होती की गर्भवासाचं केवढं दुःख आहे आणि किती कष्ट जीवाला भोगावे लागतात. म्हणून तुमच्याशी संबंधित, गंगाजीशी संबंधित जो कोणी जीव होईल त्या जीवाला तुम्ही पुन्हा आता गर्भात येऊ नाही दिलं पाहिजे, त्याला गर्भवासाचं दुःख तुम्ही नाही दिलं पाहिजे. ह्याच्याकरता त्याचा उद्धार मुक्त त्याला केलं पाहिजे, ह्याची जाणीव गंगाजींना व्हावी. ह्याच्याकरता म्हणून गंगाजींना गर्भवासाच्या दुःखाची जाणीव करून देण्याकरता जन्नूने ती गंगा गिळली आणि नंतर सोडली. अशा प्रकारची एक कवीची उत्प्रेक्षा किंवा कवीची एक उक्ती आहे, उद्भट सागरांची एक उक्ती आहे. यद गर्भे सुखदे स्थितस्य न पुनर्गर्भागतिर् दुःखदा गर्भक्लेश निवेदनाय मुनिना गर्भे धृतायै कदा. उद्भट सागर म्हणतायत की माता गंगेच्या गर्भात गेलेला जीव हा सुखपूर्वक स्थित होऊन पुन्हा कधीही दुःखद अशा गर्भामध्ये प्रवेश करत नाही. गर्भवासाचे कष्ट, दुःख किती याचा बोध करून देण्यासाठी, गर्भवासाचे कष्ट, दुःख हे किती असतं याचा बोध करून देण्यासाठी म्हणून जन्नूने गंगेला आपल्या गर्भामध्ये धारण केलं, जेणेकरून गंगाजींनी कधीही आपल्या भक्ताला गर्भजन्य दुःख भोग देऊ नयेत. याच्याकरता ते काय असतात, किती कष्ट असतात बाबा त्याच्यात, हे कळावं, ह्याच्याकरता गंगाजींना प्राशन केलं. आणि म्हणून एका प्रकारे त्या महर्षी जन्नूच्या देहातून, त्यांच्या जंघेतून वगैरे प्रगट झाल्यामुळे त्यांची कन्याच ठरतात. आचार्य तोच उल्लेख इथं करत आहेत, तो संदर्भ घेऊन. महर्षी हे जन्नो कन्या. वायुपुराणामध्ये 91व्या अध्यायामध्ये कथा आलेली आहे. वायुपुराणामध्ये सुद्धा दुहितृत्वेन जान्हवीम असं वर्णन तिथं आहे. वायुपुराणामध्ये दुहितृत्वेन जान्हवीम अर्थात जान्हवी त्यांची दुहिता म्हणजे कन्या आहे महर्षी जन्नूंची. आता हा जो जन्नू शब्द आहे तो जन्नू शब्द हा त्यागे या धातूतून तो जन्नू शब्द आलेला आहे. जन्नू शब्दाचा मूळ धातू आहे हा, जो त्याग अर्थाने आहे. हा या धातूचा अर्थ त्याग असा होतो. त्यामुळे जहाती अधिक नू बरोबर जन्नू अर्थात जो त्यागशील आहे, त्याग करणारा आहे. हा म्हणजे त्याग, सोडणं या अर्थाने. तर ज्यानं गंगाजींचा त्याग केला, स्वतःच्या शरीरात गिळलेल्या गंगेचा ज्यानं त्याग केला, जी गंगा ज्याने कानातून किंवा जंघेतून सोडली, त्यामुळे जन्नू असं त्याचं नाव आहे. आणि ते या सगळ्या संबंधामुळे जान्हवी असं गंगाजींना म्हणतात. जनान संहार समय अपन्हुते म्हणजे संहाराच्या वेळी जनांना, प्राण्यांना परमपदी पोचवणारा तो जन्नू होय. आणि त्याचीच कन्या जन्नोः अपत्यम जान्हवी अशी ही जान्हवी आहे. अर्थात जनान संहार समय अपन्हुते म्हणजे संहाराच्या वेळेला प्राण्यांना परमपदे पोचवणारा तो जन्नू राजा आहे, राजर्षी, आणि त्याचीच कन्या आहे. बापाचे गुण हिच्यात सुद्धा आलेले आहेत. म्हणून संहाराच्या वेळेला प्राण्यांना परमपदाला पोचवणारा जन्नू राजा आणि त्याचीच तू कन्या आहेस. म्हणून आचार्य म्हणतात तू सुद्धा जीवांना, प्राण्यांना परमपदी पोचवलं पाहिजेस. जणू काही आचार्य हे सुचवण्याकरताच या ठिकाणी गंगाजींना जन्नू कन्या असं संबोधतात. तर गंगाजींच्या स्पर्शाने तो जन्नू राजा
गंगाजीशी संबंधित झाल्यामुळे धन्य झाला, असं खुद्द त्या जन्हू राजाचंच म्हणणं आहे. श्री देवी भागवत महापुराणामध्ये देवी पुराण नावाच्या ग्रंथामध्ये जन्हूंनी असं म्हटलंय, धन्यं मे भुवि जन्म कर्म च तथा धन्यं तपो दुष्करं धन्यं मे नयनं यतस्त्रिनयनाराध्यां दृशालोकये धन्यं मत्करयुग्मकं तव जलस्पृष्टं यतस्तेन वै धन्यं मत्तनुरप्यहो तव जलं तस्मिन् यतः संगतम्. जन्हू म्हणतायत की माझा या पृथ्वीवरती जन्म आणि कर्म माझे दोन्ही धन्य झाले, माझी कठीण तपस्या धन्य झाली, माझे हे दोन्ही नेत्र धन्य झाले की जे भगवान शंकराची, त्रिलोचन शंकराची आराध्या असलेल्या गंगाजीचं दर्शन आपल्या नेत्राने करत आहेत, ते माझे नेत्रही आज तुझ्या दर्शनाने गंगाजी धन्य झाले. आपल्या जलाच्या स्पर्शानं माझे दोन्ही हात धन्य झाले, माझं शरीर धन्य झालं, ज्यामुळे आपलं पवित्र गंगाजल ज्या शरीरात प्रविष्ट झालं ते माझं शरीरही आज धन्य झालं आणि माझा जन्मही धन्य झाला. धन्यं मे भुवि जन्म कर्मच तथा धन्यं तपो दुष्करं धन्यं मत्तनुः अप्यहो, माझी तनूसुद्धा धन्य झाली कारण तुझ्या जलाचा स्पर्श झाला, जल माझं तुझं आत माझ्या गेलं. अशा प्रकारे जन्हू राजासुद्धा स्वतःला राजर्षी जन्हू धन्य म्हणतात गंगाजींचा स्पर्श झाला म्हणून. तेव्हा अशी ही गंगा धन्यता देणारी, जन्हू राजाला धन्यता देणारी गंगा, या अर्थाने आचार्य या ठिकाणी म्हणतायत जन्होः महर्षेरियं कन्या. भगवंतानी श्रीमद भगवद्गीतेमध्ये आपला विभूतियोग सांगताना 10व्या अध्यायात स्त्रोतसामस्मी जान्हवी असं म्हटलंय. नद्यांमध्ये जान्हवी म्हणजे गंगा ही माझी विभूती असं परमात्मा बोलले. तिथे देखील जान्हवी हेच नाव भगवंताने गंगाजींचं घेतलेलं आहे. आचार्य या ठिकाणी म्हणतायत की अशा प्रकारची ही भगवती गंगाजी तीनही देवांशी संबंधित असणारी आहे. ब्रह्मा, विष्णू, महेश्वर या तिघांशी तिचा संबंध आहे. आणि एकाच्या ब्रह्माजींच्या कमंडलूत आहे, शंकरांच्या जटेमध्ये, विष्णूंच्या पायामध्ये आहे आणि महर्षी जन्हूंची कन्या असलेली ही भागीरथी ही मला दिसत आहे असं आचार्य या ठिकाणी म्हणतात. याच्या पुढच्या 6व्या श्लोकात काय बोलतायत आचार्य ऐका. शैलेंद्रादवतारिणी निजजले मज्जज्जनोत्तारिणी पारावार विहारिणी भवभयश्रेणी समुत्सारिणी शेषाहेरनुकारिणी हरशिरो वल्लीदलाकारिणी काशी प्रांत विहारिणी विजयते गंगा मनोहारिणी. या ठिकाणी आचार्य म्हणतायत की ही जी गंगा जी आहे हिमालयातून उतरणारी आहे. शैलेंद्र हिमालय नगाधिराज, अवतारिणी शैलेंद्र हिमालयावरून, अवतारिणी म्हणजे खाली येणं, अवतरणम अवतारहा वरून खाली येणं. पण इतकाच इथं अर्थ नाहीये. गंगाजी हिमालयावरून खाली आल्या म्हणून त्यांनी अवतार धारण केला असं म्हणता येईल. वरून खाली येणं, अवतार घेणं. पण अवतार शब्दाचा अवतरणम अवतार हा असा एक अर्थ आहे. त्यापेक्षा अजून चांगला अर्थ अवतरती इति अवतारहा, अर्थात आपल्यासोबत इतरांना जे तारून नेते, आपल्यासोबत जो इतरांना तारून नेतो त्याला अवतार असं म्हणतात बरं का. अवतार इतर लोकांना तारून नेण्याकरता जो होतो तो अवतार असतो. अवतरती इति अवतारहा. तसं गंगाजींचं जे हिमालयातून खाली येणं आहे तो जो अवतार धारण करणं आहे हा जलरूपाने, तो कशा करताय तर सर्वसामान्य लोकांचा उद्धार करण्याकरता, पापी लोकांना, पतितांना पावन करण्याकरता. म्हणून गंगाजी ह्या वरून खाली आलेल्या आहेत. अर्थातच हिमालयावरून खाली वाहिलेल्या आहेत. नद्या नेहमी वरून खालीच वाहतात. शैलेंद्रादवतारिणी निजजले मज्जज्जनोत्तारिणी. पुढे आचार्य बोलतायत की निजजले मज्जज्जनोत्तारिणी, गंगाजींच्या पाण्यामध्ये जे निमज्जन करणारे आहेत त्या निमज्जन करणाऱ्या जीवांना, जनांना ती तारते. जे गंगाजींमध्ये स्नान करतात त्यांना गंगाजी काय करतात, तारून नेतात. मज्जज्जनोत्तारिणी अर्थात गंगाजींचा हा महिमा आहे की जो गंगाजींमध्ये स्नानाकरता प्रवेश करतो त्याला गंगाजी काय करतात, उद्धरून नेतात. इतकंच नाही, गंगाजींच्या स्नानाकरता जो कोणी घरातून निघतो, आता गंगेकडे जायचं, गंगाजीचं स्नान करायचं या इच्छेनं जो गंगा स्नानाचा मनामध्ये संकल्प धारण करून जो गंगाजींच्याकडे स्नानाकरता म्हणून निघतो त्याला पावलोपावली अश्वमेध, राजसूय इत्यादी यज्ञाचं फल त्याला प्राप्त होतं. त्याला ते दुर्लभ नाही आहे.
अर्थात ते त्याला सहजगत्या प्राप्त होतं, असं श्रीमद भागवत अंतर्गत 5व्या स्कंधाच्या 17व्या अध्यायामध्ये भगवान शुकाचार्यांचं वचन आहे. यस्याम स्नानार्थम च आगच्छतः पुंसः पदे पदे अश्वमेध राजसूयादीनां फलम न दुर्लभम इति. शुकाचार्य म्हणतात की जिच्या स्नानाकरता म्हणून घरातून निघालेला माणूस पुरुष हा पदोपदी अश्वमेध राजसूय इत्यादिकांचं फल मिळवतो, त्याला ते दुर्लभ राहत नाही. नुसतं स्नानाचा संकल्प मनात धारण करून निघाला तर पावलोपावली राजसूय अश्वमेधादिकांचं एवढं प्रचंड, हे काही यज्ञ सोपे नाही आहेत राजसूय अश्वमेध, पण या यज्ञा इतकं प्रचंड पुण्य त्याच्या खात्यावरती जमा होतं, एवढा मोठा महिमा. अशा प्रकारे मज्जज्जनोत्तारिणी, जे कोणी निमज्जन करतात त्या गंगाजींच्या मध्ये त्यांना ती तारणारी अशी गंगाजी आहे. स्कंद पुराणांतर्गत काशी खंडामध्ये एक श्लोक आलेला आहे, त्याच्यामध्ये असं म्हटलंय की जो मनुष्य सर्व प्रकारच्या संशयांचा त्याग करून संशयमुक्त होऊन अत्यंत श्रद्धा आणि भक्तिपूर्वक गंगा स्नान करतो तो मनुष्य शरीरामध्ये असून सुद्धा दैवी गुणांनी संपन्न होतो, याच्यात तिळमात्रही संदेह नाही असं म्हटलंय. तिळमात्र सुद्धा संदेह नाही की जो सर्व प्रकारच्या संशयांचा त्याग करून अत्यंत श्रद्धाभक्तीपूर्वक गंगा स्नान करतो तो मनुष्य शरीरात असला तरी दैवी गुणांनी संपन्न होतो. यो गंगांभसी निस्नातो भक्त्या संत्यक्त संशयः मनुष्य चर्मणा नद्धः स देवो नात्र संशयः स देवो नात्र संशयः. तो देवच आहे, याच्यात काहीही संशय करण्याचं कारण नाही. अशा प्रकारे गंगाजलामध्ये यो गंगांभसी निस्नातो भक्त्या, गंगाजलामध्ये जे स्नान करतात, मज्जत जनोत्तारिणी आचार्य म्हणतात अशा प्रकारे निजजले मज्जत जनोत्तारिणी, गंगाजींच्या जलामध्ये जे निमज्जन करतात स्नान करतात त्यांना तारणारी अशी गंगाजी आहे. अशा प्रकारचा आशय याच्यामधून व्यक्त केलेला आहे. अजून गंगाजींचं महात्म्य एक असं देखील आहे की गंगाजी स्नान पान सगळ्याने जीवाला सगळ्या पापापासून मुक्त करणारे आहेत. दर्शनात स्पर्शनात पानात तथा गंगेति कीर्तनात स्मरणादेव गंगायाः सद्यः पापात प्रमुच्यते. अर्थात गंगाजींचं दर्शन स्पर्श त्यांचं जलपान किंवा गंगा गंगा असं त्यांच्या नामाचं संकीर्तन किंवा गंगाजींचं अंतःकरणात केलेलं स्मरण, मनामध्ये केलेलं स्मरण, ह्या सगळ्या गोष्टी सद्य पापात प्रमुच्यते, जीवाला ताबडतोब पापापासून सोडवणाऱ्या अशा प्रकारच्या आहेत. पापाचा नाश करणाऱ्या, जीवाच्या ठिकाणी असलेल्या पापाचा नाश करणाऱ्या आहेत. म्हणून हे गंगाजींचं महात्म्य. आणि तो पापनाश झाला की जीव तरुण उद्धरून जातो. म्हणून निजजले मज्जत जनोत्तारिणी असं आचार्य त्याचं वर्णन करतात. त्याच्याबरोबर गंगाजलामध्ये निमज्जन करण्याचा अजून एक महिमा असा आहे की गंगाजीमध्ये स्नानाला जो जातो तो देवरूप होतो. तो देवरूप होतो म्हणजे काय, आत्ता जो श्लोक सांगितला मी स्कंद पुराणांतर्गत काशी खंडातला की सदेवोत्र नात देवो नात्र संशय, हा तो देवच होतो. कोणता देव होतो? तो ब्रह्मदेव होतो, तो विष्णू होतो, तो महादेव होतो. कसा होतो? त्याचं वर्णन असं केलंय की गंगाजींच्या स्नान करताना आपण स्नानाला ज्यावेळेला नदीमध्ये जातो गंगाजींना पहिल्यांदा आपण काय करतो? नमस्कार करतो. आणि नमस्कार करून आपलं पाऊल गंगाजींच्या प्रवाहामध्ये टाकतो. आपलं पाऊल टाकल्याबरोबर आपलं पाऊल गंगाजींना स्पर्श केला पावलाने की आपल्या पायाच्या अंगठ्याचा स्पर्श त्या जलाला झाला. म्हणजे आपल्या पायाच्या अंगठ्याचा स्पर्श गंगा जलाला झाला तर ज्याच्या पायाच्या अंगठ्यातून गंगा आलेली आहे म्हणजे गंगाजींचा उद्गम ज्या पायाच्या अंगठ्यातून झाला तो महाविष्णू म्हणजे विष्णुरूप झाला की नाही. जो स्नान करणारा तो विष्णुरूप होतो. गंगाजींमध्ये स्नानाकरता उतरला की तो पहिलं पाऊल टाकतो गंगाजींच्या प्रवाहात आणि पाऊल टाकलं की त्याच्या पायाशी गंगाजी आहेत म्हणजेच तो विष्णू झाला. त्यानंतर जेव्हा तो डुबकी मारतो पाण्यामध्ये, बुडी मारतो स्नानाकरता, निमज्जन करतो, त्यावेळेला बुडी मारली की त्याच्या मस्तकावर केसांमध्ये गंगाजी जातात, गंगाजल येतं. बुटकी मारल्यानंतर पाण्यामध्ये त्याच्या डोक्यावर गंगाजी येतात म्हणजे ज्याच्या डोक्यावर गंगाजी असा शंकर म्हणजे तो शिवरूप होतो. आणि स्नान झाल्याच्या नंतर पाण्यातनं बाहेर येताना आपण तांब्यामध्ये कलशात पाणी भरून घेऊन येतो गंगाजींचं म्हणजे ज्याच्या कमंडलूत गंगाजी आल्या तो कोण? ब्रह्माजी, ब्रह्मदेव. म्हणजे या पद्धतीने गंगेतून बाहेर पडताना आपण पाणी लोटीत पाणी घेऊन येतो ना,
स्नानाला जो लोटा नेलेला असतो ते, म्हणजे ज्याच्या कमंडलूत गंगा आहे तो कोण? ब्रह्मदेव. ज्याच्या पायातून गंगा आहे, पायाशी गंगा आहे तो कोण? महाविष्णू. आणि ज्याच्या डोक्यावर गंगा आहे तो कोण? भगवान महादेव शंकर. तर गंगाजींमध्ये स्नान करणाऱ्या पुरुषाला गंगाजी हे तीनही रूपाने ब्रह्मा विष्णू महेश्वरच बनवतात. अशा रीतीने गंगा स्नान करणारा देवरूप होतो. म्हणून आचार्य म्हणतात की असा जिच्यामध्ये निमज्जन करण्याचा महिमा आहे अशा प्रकारची ही गंगाजी निजजले मज्जज्जनोत्तारिणी पारावार विहारिणी भवभय श्रेणी समुत्सारिणी. पारावार विहारिणी म्हणजे समुद्रात विहार करणारी, समुद्र विहारिणी. पारावार म्हणजे समुद्र विहारिणी. भवभय श्रेणी समुत्सारिणी. भवनाम संसार, त्या संसाराच्या संकटांचा नाश करणारी अशा प्रकारची गंगाजी आहे. भवभय श्रेणी समुत्सारिणी, सम्यक प्रकारे त्या भवभय श्रेणीतून जीवाला सोडवणारी अशा प्रकारची आहे. श्रेणी शब्दाचा एक अर्थ शृंखला असाही होतो. शृंखला, भवभयाच्या शृंखलेतून सोडवणारी किंवा भवभयातून सोडवणारी अशा प्रकारची ही गंगाजी. शेषाहे रणुकारिणी. शेष आहे हे शेषनाग, त्या शेषनागाचं अनुकरण करणारी, अर्थात विस्ताराच्या बाबतीत शेषनागाचं अनुकरण करणारी. शेषनाग जसा लांबच लांब आहे तशी भगवती गंगाजी सुद्धा लांबच लांब आहे विस्ताराच्या बाबतीत. 2510 किलोमीटर एवढा गंगाजींचा लांब प्रवाह आहे म्हणे. 2510 किलोमीटर, जवळपास 2500 किलोमीटर इतका गंगाजींचा प्रवाह आहे. गोमुखाला गंगोत्रीला उगम पावल्यापासून ते गंगासागराला संगम होईपर्यंत गंगाजींचा जो जलप्रवाह आहे त्याची लांबी 2510 किलोमीटर आहे असं आधुनिक संशोधक सांगतात. तर याच्यावरून अभ्यासक लोकांचं असं म्हणणं आहे, तर याच्यावरून शेषाहे हे अनुकारिणी, शेषनागासारखाच विस्ताराच्या बाबतीत जी शेषनागाचं अनुकरण करणारी आहे. हर शिरोवल्ली दलाकारिणी. हर म्हणजे भगवान महादेव, त्यांच्या शिर म्हणजे मस्तकावरती असलेली वल्ली म्हणजे लता, त्या लतेच्या रूपाने लतेच्या समान सुशोभित वल्ली दलाकारिणी. काशी प्रांत विहारिणी. काशी प्रांतामध्ये विहार करणारी, अर्थात भगवती गंगा ही अनेक ठिकाणाहून प्रवास करत करत जाते, पण ती जशी अनेक ठिकाणी प्रवास करते तशी ती वाराणसी काशीतूनही जाते. आणि भगवती गंगाजी काशीमध्ये अधिक ती गंगाजी दुर्लभ आहे म्हटलंय. काश्याम गंगा सेवनीया प्रयत्नैः सर्वैर्लोकैः सिद्धसंगैर्दुरापा दृष्टा स्पृष्टा स्नानपानादिभिश्च मोक्षद्वारं संप्रयच्छेद वृषाढ्या. ब्रह्मवैवर्त पुराण परिशिष्ट असलेल्या त्या काशी रहस्यामध्ये असं म्हटलंय की खरोखर ही गंगाजी काशीमध्ये अत्यंत दुर्लभ आहे. काश्याम गंगा सेवनीया प्रयत्नैः. काशी तटावरती वाहणारी गंगाजी सर्व लोकांद्वारे प्रयत्नपूर्वक तिचं सेवन केलं पाहिजे, कारण सिद्धांना सुद्धा ती प्राप्ती दुर्लभ आहे. दर्शन आणि स्पर्श केल्यानंतर किंवा जिच्यामध्ये डुबकी मारल्यानंतर, जिचं पान केल्यानंतर जीवाला मोक्षाचं द्वार उघडतं. अशा प्रकारची सर्व धर्माच्या संपृक्त असलेली वृषाढ्या म्हणजे धर्माशी, वृषनाम धर्म, त्याच्याशी सदा संपृक्त असलेली, धर्मद्रव रूपा असलेली अशी ही गंगाजी आहे, असा तो काशी रहस्यातला श्लोक आहे. थोडक्यात त्याच्यामध्ये असं म्हटलं की काश्याम गंगा प्राप्यते पुण्यभारैः विश्वेशस्यानुग्रह साधुचेत स्यात्. काशीच्या ठिकाणी गंगेची प्राप्ती ही अजून दुर्लभ आहे. म्हणून या ठिकाणी आचार्य म्हणतात की काशी प्रांत विहारिणी विजयते गंगा मनोहारिणी. अशी जी भगवती गंगाजी आहे ती मनोहारिणी अशी गंगा आहे. महर्षी वाल्मिकींनी जे गंगा स्तोत्र केले ना, त्याच्यामध्ये वाल्मिकीजींनी पण वर्णन केलेलं आहे. गांगम वारी मनोहारी मुरारी चरणच्युतम त्रिपुरारी शिरश्चारी पापहारी पुनातुमाम. अर्थात गंगाजींचं पाणी हे मनोहर आहे. गांगम वारी मनोहारी, मुरारी चरणच्युतम भगवान मुरारीच्या पायापासून निर्माण झालेलं आहे. आणि त्रिपुरारी शिरश्चारी भगवान त्रिपुरारी महादेवांच्या मस्तकावर ते पाणी अर्थात गंगाजल आहे. आणि पापहारी पुनातुमाम, ते पापहारी असलेलं गंगाजल मला पवित्र करो असं वाल्मिकी ऋषी या ठिकाणी म्हणत आहेत. थोडक्यामध्ये हे गंगावारी मनोहारी हा आत्ता माझा मुद्दा आहे की गंगाजींचं वारी म्हणजे पाणी हे मनोहारी आहे. म्हणून आचार्य या ठिकाणी
गंगाजींचं वर्णन करत असताना आचार्य म्हणतायत काशी प्रांत विहारिणी मनोहारिणी. तर गंगाजी कशा आहेत? मनोहारिणी आहेत. त्या इतक्या रमणीय आहेत की त्यांच्या रमणीयतेला दुसरी कशाची उपमा द्यावी. रसगंगाधरामध्ये एक श्लोक आलेला आहे, गंगा हृद्या यथा गंगा गंगा गंगेव पावनी हरिणा सदृशो बंधू हरितुल्य परो हरिही. अर्थात गंगा गंगेच्या, पंडितराज जगन्नाथ म्हणतायत, गंगा गंगेच्या सदृशच रमणीय आहे. म्हणजे तिच्या रमणीयतेला दुसरी कुणाची उपमा द्यावी, कुणाच्या रमणीयतेची उपमा द्यावी, तर दुसऱ्या कुणाच्याही रमणीयतेची उपमा सर पावत नाही गंगाजींच्या रमणीयतेशी. त्यामुळे गंगा हृद्या यथा गंगा, पंडितराज म्हणतात गंगा गंगेसारखीच रमणीय आहे, गंगा सदृशच रमणीय आहे, दुसरी उपमा तिच्या रमणीयतेला देता येणार नाही. गंगा गंगेव पावनी, गंगाजींच्या पावनतेला देखील दुसरी उपमा देता येणार नाही. त्या जशा पावन करणाऱ्या तसं दुसरं कोणी नाही, म्हणून गंगा गंगेव पावनी. तेव्हा सांगण्याचं तात्पर्य असं की अशा भगवती गंगाजींना की ज्या रम्यता आणि पावनता या दोन गुणांनी जी युक्त आहे, जिचं जल मनोहारी आहे, त्याचबरोबर ते पापापहारी देखील आहे आणि पुण्यप्रद अशा प्रकारचं आहे, त्या गंगाजींची प्रार्थना आचार्य या ठिकाणी करत आहेत. यानंतर पुढच्या 7व्या श्लोकामध्ये आचार्य म्हणतायत कुतो विचिरवीचिस्तव यदिगतालोचनपथम त्वमा पीतांबरधर पीतांबरपुरनिवासं वितरसि त्वदुत्संगे गंगे पतति यदि कायस्तनुभृतां तदा मातशातक्रतव पदलाभोप्यति लघुः. अर्थात आचार्य म्हणतायत कुतो वीचिही वीचिस्तव यदि गता लोचनपथम, यदि तव वीचिही लोचनपथम गता तदा कुतो वीचिही. अर्थात आचार्य म्हणतायत की हे गंगाजी, जर तुमचा तरंग, वीची म्हणजे तरंग, लाट, अर्थात ती प्रवाहावरच असते. थोडक्यात काय की गंगाजल किंवा गंगाजलावर आलेल्या लहरी त्या जर लोचन पथंगता म्हणजे जर दृष्टीसमोर आल्या, डोळ्यांनी पाहिल्या, गंगाजींना डोळ्यानं पाहिलं, गंगाजींचं प्रवाह डोळ्याने पाहिला, त्यांचं जल पाहिलं, त्याच्यावरच्या लाटा पाहिल्या, तर संसाराचा तरंग त्याच्या जीवनात पुन्हा राहणार नाही. अर्थात तो संसारामध्ये पुन्हा येणार नाही. कुतो वीचिरवीचिही तव यदि गता लोचन पथम, यदि तव वीचिही लोचन पथंगता, जर तुमच्या लाटा दृष्टीला पडल्या, तुमचं जल दृष्टीला पडलं, तर कुतो वीचिही, पुन्हा संसारात तो जीव कसा येईल? अर्थात येणारच नाही. एक प्रसिद्ध श्लोक आहे, गंगे तव दर्शनान मुक्तीही. अर्थात गंगाजींच्या दर्शनानेच मुक्ती आहे. न जाने स्नानजम फलम. मग गंगाजींच्या स्नानाचं फल काय आहे याचं वर्णन करणं तर फार अवघड गोष्ट आहे. अर्थात गंगाजींचं दर्शनच मुक्ती देणारं आहे. मनाला प्रसन्न करणारी गंगाजी आहे. जे आता आचार्यांनी वर्णन केलं ना मागच्या श्लोकामध्ये, मनोहारिणी, तर चित्ताला प्रसाद देणारं अशा प्रकारचं ते गंगाजल आहे. गंगाजींच्या दर्शनाचा परिणाम अंतःकरणाची प्रसन्नता आहे. अनुशासन पर्वामध्ये श्रीमद महाभारतात असा एक श्लोक आहे, त्याच्यात म्हटलंय प्रसादो भवती गंगां वीक्ष्य. एक पंक्ती आहे, प्रसादो भवती गंगां वीक्ष्य. गंगाजींना पाहिल्याबरोबरच मन प्रसन्न होतं. गंगाजींच्या दर्शनाने जी प्रसन्नता मिळते त्या प्रसन्नतेमुळे अनिष्ट तत्काळ दूर होतात. भीष्मजींचं वचन आहे, भीष्माचार्यांचं, गंगा दर्शनजा प्रीती व्यसनान्यपकर्षती. गंगाजीच्या दर्शन मात्रानेच समस्त पापमय विचार सुद्धा पळून जातात. गंगाया दर्शनात सर्व पापई हे प्रमुच्यते. अर्थात गंगाजीच्या दर्शनाने मन प्रसन्न होतं. गंगाजीच्या दर्शनाने अनिष्ट तत्काल दूर होतात. गंगाजीच्या दर्शनाने समस्त पापमय विचार पळून जातात. अशी महाभारतातली 3 वचन आपण पाहिली. प्रसादो भवती गंगां वीक्ष्य, गंगा दर्शनजा प्रीती व्यसनान्यपकर्षती आणि गंगाया दर्शनात सर्व पापई हे प्रमुच्यते.
हे गंगाजीच्या दर्शनाचं त्रिविध प्रकारचं फल आहे की अंतःकरणाची प्रसन्नता, अनिष्टाचा नाश आणि पापमय विचारांचा नाश. यस्मरेत सततम गंगाम सही मुच्चेत बंधनात. स्कंदपुराणात म्हटलंय की गंगाजींचं नुसतं स्मरण केलं तरी सर्व पापांचा क्षय होतो. भगवान शंकरांच्या मुखातलं हे वचन आहे स्कंदपुराणातल्या काशीखंडामध्ये आलेलं. यस्मरेत सततम गंगाम सही मुच्चेत बंधनात. जो गंगाजींचं सदैव स्मरण करतो त्याचे सगळे बंधनं नष्ट होतात. वाचे वदता गंगा गंगा सकळ पापे जाती भंगा. संत रामदेव महाराज सुद्धा वर्णन करतात. गंगाजींचं नामस्मरण केलं तरी पाप नष्ट होऊन जातात. पुन्हा त्याला भवसिंधूत येण्याचं काही कारण नाही. म्हणून असं म्हटलंय की कुतो विचिरविची ही. तुमचं दर्शन केल्यानंतर त्याच्या दृष्टीत संसार त्याला राहणार नाही, तो मुक्त होऊन जाईल, त्याला संसार बंधन राहणार नाही. म्हणजे ज्याला तुमचं दर्शन होईल ना गंगाजी, खऱ्या अर्थाने तुमचं दर्शन होईल, त्याला पुन्हा संसाराचं दर्शन होण्याची गरजच पडणार नाही. तो संसाराचं दर्शन करूच शकणार नाही. याचा अर्थ पुन्हा तो जन्माला येण्याचं काही कारणच नाही. दर्शनात स्पर्शनात पानात तथा गंगेती कीर्तनात स्मरणादेव गंगायाः सद्यः पापात प्रमुच्यते. गंगाजींचं जो दर्शन करतो त्याला गंगाजी वैकुंठ देतात. गंगाजींचं जो दर्शन करणारा आहे त्याला वैकुंठ पदाची प्राप्ती करून देतात. म्हणून आचार्य या ठिकाणी वर्णन करत आहेत. कुतो वीचिरवीचिस्तव यदिगतालोचनपथं त्वमापीता पीतांबरपुरनिवासं वितरसी. या ठिकाणी अजून एक आचार्यांनी असं उल्लेख केला आहे की हे गंगाजी तू कशी आहेस. त्वमा पीता पीतांबरपुरनिवासं वितरसी. त्वम आपीता, हे गंगाजी तू तुझं जे जल आहे त्या जलाला जो जलप्राशन करतो, थोडंसं जलपान करतो तुझं, तो वैकुंठामध्ये पीतांबरपुर निवासम वितरसी. त्याला तू पीतांबर म्हणजे भगवान महाविष्णू, त्या पीतांबर महाविष्णूच्या पुर म्हणजे वैकुंठ, त्याचा निवास तू करून देतेस. पीतांबरपुर निवासम वितरसी, वैकुंठ लोकाचा निवास त्याला देतेस. त्याचबरोबर त्वदुत्संगे गंगे पतती यदिकायस्तनुभृताम तदा मातशातक्रतव पद लाभोप्यति लघु. आचार्य पुढे काही बोलतात. आचार्य सांगतात की हे देवी, हे गंगाजी, जर जीवाचं शरीर हे तुझ्यामध्ये तुझ्या प्रवाहात संपलं, जीवाचं शरीर तुझ्या प्रवाहात सुटलं किंवा तुझ्या तीरावर त्याला मृत्यू आला, तर हे आई त्यावेळेला इंद्रपदाची प्राप्ती देखील अत्यंत तुच्छ त्या जीवाकरता होते. अर्थात इंद्रपदाला तुच्छ करून तो त्याहीपेक्षा श्रेष्ठ ज्या प्रकारच्या मोक्षाला प्राप्त करून घेतो. म्हणून तुझ्या तीरावरती काया पडणं, मरण येणं ही फार दुर्लभ गोष्ट आहे. गंगाजींच्या किनाऱ्यावरती मृत्यू येणं ही फार दुर्लभ गोष्ट आहे. तशी ही सोपी गोष्ट नाही आहे, पण महान पुण्याने हे साध्य होऊ शकतं. गंगाजींच्या किनाऱ्यावरती मृत्यू येणं हे तपश्चर्येचं किंवा अनेक जन्मातल्या तपाचं फल म्हणून अशा प्रकारचं हे मिळू शकतं. त्या जो काशी मृती मोक्ष विचार आहे की नाही श्री सुरेश्वराचार्यांचा, तर त्याच्यामध्ये श्री सुरेश्वराचार्यांनी गंगा महिमा सांगत असताना एक प्रमाण सांगितलेलं आहे, एक श्लोक सांगितला आहे. गंगाया मरणंचैव दृढा भक्तिश्च केशवे ब्रह्मविद्या प्रबोधश्च नाल्पस्य तपसहा फलम. अर्थात गंगाजींच्या किनाऱ्यावरती मरण येणं किंवा गंगाजींच्या प्रवाहात देह सोडायला मिळणं, त्यानंतर भगवान केशवाची दृढ भक्ती प्राप्त होणं आणि ब्रह्मविद्येचा प्रबोध, ह्या काही अल्प तपाच्या फलाने ह्या गोष्टी मिळणाऱ्या नाही आहेत. अर्थात महान तपानेच या गोष्टी मिळणाऱ्या आहेत. म्हणून या तीन गोष्टी, केशवाची दृढ भक्ती, ब्रह्मविद्या प्रबोध आणि गंगाजींच्या किनारी मरण, गंगाजींच्यामध्ये देह सोडायला मिळणं, देहत्याग करायला मिळणं, हे महान तपश्चर्येचंच फल असल्यामुळे आचार्य या ठिकाणी म्हणतात की जो तुझ्या चरणी तुझ्या तीरी देह ठेवतो, तुझ्या प्रवाहामध्ये देह सोडतो
त्वदुत्संगे गंगे पतति यदि कायस्तनुभृतां तदा मातः शातक्रतव पद लाभोप्यति लघुः. शातक्रतव म्हणजे इंद्र. त्या इंद्राचं जे पद आहे ते पद, त्या इंद्रपदाचा लाभ सुद्धा अप्यति लघुः, त्याच्याकरता तो अत्यंत तुच्छ होतो. इंद्रपद सुद्धा त्याच्याकरता तुच्छ होतं. त्याहून श्रेष्ठ अशा प्रकारची गती तो मिळवतो, प्राप्त करून घेतो. असं गंगा जलाच्या किंवा गंगा किनारी मृत्यूचं महत्व आहे. गंगाजींच्या किनाऱ्यावरती मृत्यू येण्याचं जे हे महात्म्य सांगितलं, त्या महात्म्यामध्ये अजून एक त्या यांचे उद्गार आहेत. उद्भट सागर नावाचे जे कवी आहेत त्यांचे एक महत्त्वाचे उद्गार त्यांचे असे आहेत की ते असं म्हणतात की आई तू पतित पावनी नाही आहेस म्हणे. जननी सुरतटिनी भवतीं कदाचन न पतित पावनी म्हणेहम शूली गदीच तीरे नीरेपि मृतः पुनरपि शूली गदीच. ते उद्भट सागर असं म्हणतात की हे गंगाजी, मी तुला पतित पावन मानत नाही म्हणे. का? कारण शूली म्हणजे शूल नावाचा रोग, त्या रोगानं पीडित असलेले शूली म्हणतात त्याला. शूल नावाचा रोग ज्याला आहे तो शूली. आणि गदी अर्थात रोगी, गद रोग या अर्थाने. तर शूली म्हणजे शूल रोगाने पीडित किंवा गदी म्हणजे जे रोगी आहेत ते तुझ्या तीरावरती येऊन मेल्याच्या नंतर ज्या वेळेला तुझ्या जलाचा स्पर्श वगैरे त्यांना मिळतो त्यावेळेला सुद्धा ते शूली आणि गदीच होतात किंवा शूली आणि गदीच राहतात. म्हणून मी तुला पतित पावनी मानत नाही म्हणे. जर तू पतित पावनी असतेस तर त्यांना शूली आणि गदी असं ठेवलं नसतंस ना. शूलरोगाने पीडित तो शूली आणि गदी म्हणजे रोगी, तर त्यांना तू शूली आणि रोगीच ठेवलं नसतंस. जरी ते शूली रोगी तुझ्या तीरावरती येऊन मरण पावले किंवा त्यांचं शरीर तुझ्या प्रवाहात सुटलं तरी ते शूली आणि गदीच राहतात म्हणे. याचा अर्थ असा आहे की इथं कवींनी एक गंमत केलेली काव्यातली. संस्कृतमध्ये शूल शब्दाचा अर्थ शूल रोग ज्याला झाला आहे त्याला शूली असं म्हणतात. पण दुसऱ्या प्रकारे शूल नाम त्रिशूळ आणि तो ज्याच्या हातात आहे तो भगवान शंकर. आणि गदी म्हणजे एक अर्थ केला आपण रोगी, पण दुसरा एक अर्थ करायचा झाला तर गदा ज्याच्या हातात आहे असा तो कौमोदकी गदा हातात धारण करणारा गदाधर म्हणजे महाविष्णू. तर महादेव म्हणजे शूल हातात धारण करणारा तो शूली म्हणजे महादेव आणि गदा हातात धारण करणारा तो विष्णू म्हणजे महाविष्णू म्हणजे गदी. तर या ठिकाणी कवी असं म्हणतायत की निंदा करण्याच्या व्याजाने स्तुतीच केलेली आहे. ते म्हणतात की आई गंगे, तुझ्या प्रवाहाच्या म्हणजे तुझ्या तीरावरती येऊन जो देह सोडतो असा शूल रोगाने पीडित, गदी म्हणजे रोगी असा जरी असला तरी तुझ्या तीरावर येऊन त्यानं देह सोडला किंवा तुझ्या त्याच्या शरीराला तुझ्या जलाचा स्पर्श झाला की त्यानंतर तू त्याला काय करतेस, शूली आणि गदीच बनवतेस. म्हणजे काय, शूली म्हणजे महाविष्णू शंकर बनवतेस आणि गदी म्हणजे विष्णूचं रूप देतेस. म्हणजे एकतर तो शिवरूपाला प्राप्त होतो किंवा विष्णू रूपाला प्राप्त होतो. थोडक्यात तो मुक्त होतो. अशा प्रकारे गंगाजींच्या तीरावरती मरण येण्याचा महिमा आहे. म्हणून गंगा तीरी मरण ही दुर्लभ गोष्ट सांगितलेली आहे. गंगाजींच्या तीरावरती ज्याला मृत्यू आला, आचार्य म्हणतायत की खरोखरी गंगा तीरावरती ज्याला मरण आलं त्याचं मरण सुद्धा धन्य होऊन जात आहे. वदुत्संगे गंगे पतती यदि कायस्तनुभृतां तदा मातः शातक्रतव पदलाभोप्यति लघुः. शतक्रतू इंद्र, त्या इंद्राचं पद देखील त्याच्या दृष्टीने तुच्छ होऊन जातं. गंगा एक कवी असं म्हणतात, वरम भागीरथी तीरे नीरेणोदर पूर्णम तत्र चैल्लभ्यते शाकः कः काकः पाकशासनः. अर्थात गंगाजींच्या तीरावरती जल पिऊन पोट भरणं हे प्रशस्त आहे. गंगाजींचं केवळ पाणी पिऊन राहणं प्रशस्त आहे. तिथे काही शाकपात जे काही मिळेल, अर्थात गंगा किनारी जो काही घास गवत वगैरे असेल ते खायला मिळेल तर तेही उत्तम. गंगा किनारी गवत खाऊन राहिलेलं गंगाजलाचं पाणी पिऊन पोट भरलेलं चांगलं, पण त्याच्यापेक्षा त्याचा त्याग करून गंगाजी नसतील तर इंद्रपदाचा लाभसुद्धा काक म्हणजे तुच्छ आहे. अर्थात
शाकलाभ, गंगाजींच्या किनाऱ्यावरचा शाकलाभ किंवा गंगाजलाचा लाभ, गंगा तटाचा निवास हा इंद्रपदापेक्षाही श्रेष्ठ आहे, अशा प्रकारे तो कवी तिथं म्हणतो. तीच भावना आचार्य या ठिकाणी व्यक्त करतात की तदा मातः शातक्रतव पदलभोप्यतिलघुः, तदा मातः शातक्रतव पदलाभोप्यतिलघुः. त्याला इंद्राच्या पदाचा लाभ सुद्धा थोडाच वाटतो, अल्प वाटतो. म्हणून गंगाजीच्या तीरावरती मृत्यू हा दुर्लभ सांगितलेला आहे. श्री देवी पुराणामध्ये देखील एक वर्णन, गंगाजींच्या महात्म्याचं वर्णन करताना एक श्लोक आलेला आहे. त्याच्यात म्हटलंय, गंगा तीरे वरम भिक्षा वरम प्राणवियोजनम अन्यत्र पृथिवीपत्वम न नरहा प्रार्थयेत क्वचित. अर्थात गंगाजींच्या तटावरती राहून भिक्षा मागणं श्रेष्ठ आहे किंवा गंगाजींच्या तीरावर प्राणांत होणं श्रेयस्कर आहे, पण मनुष्याला गंगा तीराचा वियोग, गंगाजींचा वियोग स्वीकारून दुसऱ्या स्थानावर जाऊन राजत्व देखील मिळवण्याची त्याने कधीही प्रार्थना केली नाही पाहिजे, असं देवी पुराणकार या ठिकाणी म्हणतात. एक विद्यापती नावाचे गंगाजींचे परमभक्त होते. त्या विद्यापतींच्या चरित्राच्या संबंधाने एक छोटी गोष्ट आलेली आहे. ती गोष्ट अशी आहे की हे विद्यापती मिथिलेतले प्रसिद्ध कवी होऊन गेले. गंगाजींचे आणि शंकरांचे परमभक्त होते. त्यांच्या पराभक्तीने प्रसन्न होऊन भगवान शंकर यांनी काही काळ त्यांच्या घरी येऊन सेवा केली होती म्हणे. भगवान शंकराने जशी नाथ महाराजांच्या घरी श्रीखंडाच्या रूपाने भगवंताने सेवा केली, तशी या विद्यापतींच्या घरी शंकरांनी त्यांच्या भक्तीने प्रसन्न होऊन प्रत्यक्ष येऊन सेवा केलेली होती. असे महात्मा होते हे विद्यापती, संत होते, गंगाजींचे परमभक्त होते. आणि त्या विद्यापतींना त्यांना असं वाटायचं की माझं जीवन गंगा किनाऱ्यावर संपावं, माझा देह गंगा किनारी पडावा. त्यामुळे मृत्यूचा समय जवळ, नेहमी त्यांच्या मनात हा विचारायचा, मृत्यूचा समय जवळ आलेला पाहून लक्षात घेऊन त्यांनी आपल्या परिवारातल्या लोकांना मला गंगा तीरावर पोचवा, मला गंगा तीरावर न्या, अशा प्रकारचा आग्रह केला. आणि मग घरातल्या लोकांच्या इच्छेनुसार 4 भोई आणि एक पालखी घेऊन ते पालखीत बसून निघाले. गंगाजींच्याकडे जाण्याकरता निघाले. रात्रभर त्या भोयांनी पालखी चालवली. सकाळ झाली. विद्यापतींनी विचारलं, गंगा माता अजून किती लांब आहे? त्या भोयांनी सांगितलं, अजून 1.25 कोस तरी आपल्याला किमान पुढे गेलं पाहिजे. 1.25 कोस. विद्यापती आधीच म्हातारे झालेले होते, रुग्ण आजारी होते, दुर्बल झालेले होते आणि एवढा रात्रभर झालेला प्रवास, ते थकलेले होते. अजून 1.25 कोस जायचं म्हणजे त्यांना कंटाळा आला आणि ते असं म्हणाले की भोयांना सांगितलं, पालखी थांबवा, इथंच थांबवा. आणि मग पालखीतनं उतरून ते म्हणाले की मी आता इथून पुढं जाऊ शकत नाही, घरापासून इतक्या दूरवर मी गंगाजींच्या करताच आलेलो आहे. मग ती माझी आई आहे आणि आईला जशी पुत्राला आईकडे जाण्याची ओढ आहे तशी आईला देखील पुत्राला भेटण्याची ओढ असेल ना. मी आयुष्यभर गंगाजींना आईच मानलंय, तिची सेवा भक्ती केली आहे, तर आज गंगाजींनी माझ्याकरता यावं. मी त्यांच्याकरता एवढे अंतर चालून आलो, पण अजून 1.25 कोस चालणं आता मला वार्धक्याने शक्य होत नाही, तेव्हा गंगाजीनेच माझ्याकडे यावं, माझा भाव जाणावा, अशी प्रार्थना केल्यानंतर ते उतरले आणि गंगाजींचं स्मरण स्तवन करत ध्यानमग्न झाले. आणि परम आश्चर्याची गोष्ट अशी झाली की भगवती गंगाजींची एक विशेष धारा प्रवाहाच्या रूपाने तिथं पोहोचली आणि विद्यापतींच्या समोरच गंगाजी प्रगट झाल्या. आणि विद्यापतींनी आनंदाने गदगद होऊन भगवतीची स्तुती केली आणि भगवती गंगाजींनी कायमचा आपल्या उदरी त्या वात्सल्याने त्या आपल्या पुत्राला अर्थात विद्यापतींना ठाव दिला. ही सत्य घडलेली घटना आहे विद्यापतींची. ज्या ठिकाणी विद्यापतींना भगवती गंगेची ही कृपा मिळाली, कृपालाभ झाला गंगाजींचा, त्या शहराचं नाव, त्या स्थानाचं नाव आज विद्यापती नगर असं आजही आहे. मिथिला प्रांतात ही घटना घडली. अशा प्रकारचे हे विद्यापती, हा घडलेला इतिहास आहे. त्यामुळे हे विद्यापतींच्या चरित्रावरून आपल्याला कळतं की गंगा तीरी मरण ही फार दुर्लभ गोष्ट आहे. विद्यापतींनी ती साध्य करून घेतली. म्हणून असं म्हटलंय की गंगा तीरे मरणं वा पुत्र सन्निधो. आपल्या मुलाच्या जवळ तरी मरण यावं किंवा गंगा किनाऱ्यावर तरी मरण यावं. अर्थात गंगा किनाऱ्यावरती मृत्यू येणं हे काही सोपी गोष्ट नाही आहे, ती दुर्लभ गोष्ट आहे. आणि म्हणून गंगाजीच्या किनाऱ्यावरती मृत्यू येणं ज्याला येतो त्याला शातक्रतव पद लाभोप्यती लघु, त्याच्याकरता तो इंद्राचं पद देखील अत्यंत तुच्छ मानतो, असं आचार्य या श्लोकामध्ये बोलले. त्यानंतर पुढच्या श्लोकामध्ये आचार्य ते गुमानी नावाचे एक गंगाभक्त होऊन गेले. त्यांचं गंगार्या शतक नावाचा एक ग्रंथ आहे. आर्यावृत्तामध्ये
त्यांनी 100 श्लोक गंगाजींच्या स्तुतीचे लिहिले. त्याच्यामध्ये जय सुरधुनी कृत सुकृत फले असं म्हटलंय. म्हणजे हे सुरधुनी गंगाजी तुझा जय जयकार असो, तू कशी आहेस कृत सुकृत फले, म्हणजे अनेक जन्माचं सुकृत केल्यानंतर गंगाजींची प्राप्ती होते. म्हणून गंगातीरी देहपात होणं हे मघा बोलल्याप्रमाणे नाल्पे तपचं फल, म्हणजे अल्प तपाचं ते फल नाही आहे, त्याकरता पुष्कळ तपच लागतं, हे खरं आहे. अल्प तपाचं ते फल नाही आहे, महान तपाचं फल आहे. आता पुढच्या श्लोकामध्ये 8व्या श्लोकात आचार्य काय म्हणतायत पहा. गंगे त्रैलोक्य सारे सकल सुरवधू धौत विस्तीर्ण तोये पूर्ण ब्रह्मस्वरूपे हरिचरण रजोहारिणी स्वर्ग मार्गे प्रायश्चित्तं यदि स्यात् तव जलकणिका ब्रह्मत्यादि पापे कस्त्वां स्तोतुं समर्थस्त्रिजगदगहरे देवी गंगे प्रसीद. अर्थात आचार्य म्हणतायत, हे गंगाजी, हे माते, तू तिन्ही लोकांमध्ये तूच एक सार आहेस. स्वर्ग मृत्यू पाताळ आदी तिन्ही लोकांमध्ये सारभूता केवळ तूच आहेस. सर्व देवांगणा गंगे त्रैलोक्य सारे सकल सुरवधू धौत विस्तीर्ण तोये. सुरवधू म्हणजे सगळ्या देवांगणा जिच्यामध्ये स्नान करतात अशा प्रकारची, विस्तीर्ण तोये विस्तृत जल जिचं आहे अशी, आणि पूर्ण ब्रह्मस्वरूपे पूर्ण ब्रह्मस्वरूपिणी अशी जी आहे. भगवती गंगाजी कशा आहेत? पूर्ण ब्रह्मस्वरूपिणी आहेत. असा की पद्मपुराणातला श्लोक मी सुरुवातीलाच सांगितला होता की पद्मपुराणकारांनी गंगाजींना ब्रह्मरूपात सांगितलेले आहेत. तद्ब्रह्मैव न संदेहो निर्गुणं प्रकृतेः परम. तद्ब्रह्मैव न संदेहो. गंगाजल ब्रह्मरूपच आहे, गंगाजी ब्रह्मरूपाच आहेत, ब्रह्मरूपिणी आहेत. एक गोष्ट अशी आहे, तीर्थराज प्रयागात राहणारे 112 वर्षांचं वय असे गंगा तटवासी न्यायशिरोमणी जगन्नाथ तर्क पंचानन नावाचे एक मोठे पंडित होते. त्या जगन्नाथ तर्क पंचाननांच्या जवळ त्यांचे एक शिष्य होते, नैयायिक होते मोठे. त्यांनी प्रश्न केला की महाराज, गुरुदेव, ईश्वर तत्वाच्या विषयामध्ये आपण अनेक प्रकारचं शिक्षण शिकवलेलं आहे, अनेक प्रकारे आपण तत्वविचार सांगितला आहे, पण एका उक्तीच्या द्वारा ईश्वर स्वरूपाचा निर्णय अजून केला नाही. हे संभव आहे का की एका वाक्यामध्ये ईश्वर तत्व जाणलं पाहिजे, म्हणजे जाणलं जाईल असं एका वाक्यात ईश्वर तत्व आपण सांगू शकता का? थोडक्यात अनेक प्रकाराने तुम्ही ईश्वर तत्वाचं विवरण आत्तापर्यंत केलं शास्त्रचिंतन करताना. न्यायशास्त्राचे ते शिरोमणीच होते, तर्क पंचानन असं त्यांना म्हणायचे. तेव्हा त्या पंडितांना, जगन्नाथ तर्क पंचाननांना, त्यांच्या शिष्यानं नैयायिक होता तोही शिष्य, त्यानं विचारलं की एका वाक्यात ईश्वराबद्दल तर अनेक, ईश्वराच्या स्वरूपाबद्दल आपण अनेक आम्हाला शास्त्रात पाठामध्ये अनेक विधा सांगितलंय, पण एका वाक्यात ईश्वर तत्व जाणलं जाईल असं काही आहे का? त्यावेळेला ते तर्क पंचानन जे होते ना, ते सद्गदित झाले आणि एकच श्लोक त्यांच्या मुखातनं आला आणि त्यानंतर त्यांचा देहपातच झाला अशी वदंत आहे. तो श्लोक फार सुंदर आहे. ते जगन्नाथ तर्क पंचानन भगवती गंगाजींचे एवढे भक्त होते की हा श्लोक उच्चारला आणि त्यानंतर त्याने देहच ठेवला. तर तो श्लोक असा आहे, नराकारं वदन्त्येके निराकारंच केचन वयंतु दीर्घ संबंधाद निराकारम उपासमहे. अर्थात किंवा नाराकाराम उपासमहे, दोन्ही पाठ आहे. याचा अर्थ असा आहे की ते जगन्नाथ तर्क पंचानन शिष्याला म्हणाले, बाबा रे, कुणी ईश्वराच्या संबंधाने असं म्हणतात, नराकारम वदन्त्येके, ईश्वर नराकार, नर म्हणजे मनुष्याच्या आकाराचा, सगुण रूपाचा आहे, रामकृष्ण इत्यादी रूपाचा. कुणी ईश्वराला सगुण म्हणतात, साकार म्हणतात. नराकारम वदन्त्येके निराकारंच केचन. अजून काही आहे दुसरे, ते निराकार म्हणतात, ते नराकार मानत नाहीत, निराकार म्हणतात, अर्थात निर्गुण रूपाने ईश्वर आहे असं म्हणतात. पण वयंतु दीर्घ संबंधाद, गंगाजींच्या बरोबर आमचा दीर्घकालीन संबंध, पुष्कळ दिवसांचा संबंध असल्यामुळे मी मात्र सांगतो की नराकार किंवा निराकार यांची उपासना करण्याऐवजी आम्ही जो
नराकार किंवा निराकार यांची उपासना न करता जो निराकार आहे तो ईश्वर, त्याची आम्ही उपासना करतो. वयंतु दीर्घ संबंधात निराकाराम उपासमहे. अर्थात नीर म्हणजे पाणी, पाण्याच्या आकाराने प्रकट झालेला जो ईश्वर त्याची आम्ही उपासना करतो, म्हणजे भगवती गंगा, तिची आम्ही उपासना करतो. अर्थात जगन्नाथ तर्क पंचाननांच्या म्हणण्याचा आशय असा की कोणी नराकार रामकृष्णाधिक सगुण साकार ईश्वर मानतात, कोणी निराकार म्हणजे निर्गुण निराकार असा ईश्वर मानतात. पण आम्ही मात्र नराकारही नाही निराकारही नाही, निराकार किंवा नाराकार. अर्थात नार म्हणजे पाणी किंवा दीर्घ नी उच्चारला तर नीर म्हणजे सुद्धा पाणीच. तर त्या जलाच्या पाण्याच्या रूपाने जो ईश्वर प्रगट झाला आहे अर्थात गंगाजी, त्यांची आम्ही उपासना करतो. थोडक्यात पूर्ण ब्रह्मस्वरूपे अशा प्रकारे भगवती गंगाजी काय आहेत, पूर्ण ब्रह्मस्वरूपा अशा त्या गंगाजी आहेत. आणि त्या गंगाजींना आचार्य म्हणतात पूर्ण ब्रह्मस्वरूपे हरिचरण रजो हारिणी स्वर्गमार्गे. पूर्ण ब्रह्मस्वरूपा असलेली आणि अशी ही गंगाजी, ती गंगाजी स्वर्ग मार्गामध्ये भगवान नारायणांच्या महाविष्णूंच्या जलाल चरणांची धुली ती धुणारी आहे. हरिचरण रजो हारिणी स्वर्गमार्गे. स्वर्गामार्गे हरीच्या चरणाची धुली धुणारी आहे, अर्थात हरीच्या चरणाशी राहणारी, तिच्या चरणांपासून त्यांच्या प्रगट होणारी अशा प्रकारची ही गंगाजी आहे. गंगाजींचं प्राकट्य हे हरीच्या चरणापासूनच झालेलं आहे. एके ठिकाणी असं म्हटलं आहे, भगवान श्रीकृष्ण आणि राधाजी यांच्यामध्ये दोघांचा संवाद झाला एकदा, आणि त्याच्यामध्ये राधाजी असं म्हणतात की भगवान, कमळाची उत्पत्ती जलापासून होते. कमळ हे जलापासून उत्पन्न होतं, जलज असं कमळाला म्हणतात, हे बरोबर आहे. पण कधी कमळापासून जलाची उत्पत्ती होते काय म्हणे देवा कृष्णा? मला सांगा म्हणे भगवान श्रीकृष्णा की कमळाची उत्पत्ती जलापासून होते हे बरोबर आहे, पण जलाची उत्पत्ती कमळापासून होते काय? भगवान श्रीकृष्ण म्हणाले नाही राधे, कधीही असं उलटं होणार नाही. कमळाची उत्पत्ती जलापासून होईल, जलाची उत्पत्ती कमळापासून कशी होईल? राधाजी म्हणाल्या, हेच तर मी म्हणते की विपरीत झालंय. कारण आपले चरण कमल, आणि कृष्णांच्या चरणाला कमलाची उपमा दिली राधाजींनी, आणि तुमचे चरण हेच कमल, आणि त्या कमळापासून जलरूपिणी गंगा प्रगट झालेली आहे. म्हणजे या ठिकाणी उलटं झालं की नाही? कमळाची उत्पत्ती जलापासून होते हे नेहमीच आमच्या दृष्टीला येणार आहे, पण या ठिकाणी राधाजी म्हणतात विपरीत झालं. कमळाची उत्पत्ती जलापासून होण्याच्या ऐवजी जलाची उत्पत्ती कमळापासून झाली. अंबू जमंबुनी जातम क्वचिदपि न तु जातमंबुजादंबू त्वयि मुरहर विपरीतम पदांबुजा त्रिपथगा जाता, असे या श्लोकामध्ये वर्णन आहे. अर्थात यामुळे आचार्य या ठिकाणी म्हणतायत की अशी ही गंगाजी हरिचरण रजो हारिणी, कृष्णाच्या विष्णूच्या चरणापासून उत्पन्न झालेली असल्यामुळे त्यांच्या पायाची जी धूळ आहे, रज आहे, त्या रजाला धुणारी अशी ही गंगाजी आहे. प्रायश्चित्तं यदि स्यात् तव जलकणिका ब्रह्महत्यादि पापे कस्त्वां स्तोतुं समर्थस्त्रिजगदघहरे देवी गंगे प्रसीद. आचार्य म्हणतात, हे गंगाजी, जेव्हा तुझ्या जलाचा एक कण मात्र ही ब्रह्महत्यादी पापांचं प्रायश्चित्त आहे. गंगा जल लवणिका पिता सकृत भगवद्गीता किंचित अधीता गंगा जल लवणिका पिता सकृत पियस्य मुरारी समरचा तस्य यमः किं कुरुते चर्चा. आचार्य म्हणतात अन्यत्र तसं एक जलाचा तुझ्या कण मात्र सुद्धा प्रायश्चित्तं यदि स्यात् तव जलकणिका एक तुझ्या जलाचा तुषार कणिका, तो ते जलसुद्धा ब्रह्महत्यादी पापांचं जर प्रायश्चित्त आहे, तर हे त्रैलोक्य पापनाशिनी अशा प्रकारचं अचाट अद्भुत सामर्थ्य असलेली तू, त्या सामर्थ्यवती तुझी स्तुती करण्यामध्ये कोण समर्थ आहे? कस्त्वां स्तोतुं समर्थस्त्रिजगदघहरे, त्रैलोक्याचं पाप हरण करणारी हे गंगाजी, कोण तुझं सामर्थ्य वर्णन करू शकेल? कोण तुझी स्तुती करण्यामध्ये समर्थ आहे? देवी गंगे प्रसीद, अशी गंगाजी माझ्यावरती प्रसन्न व्हावी अशी प्रार्थना करतात. आणि त्यानंतर
9व्या श्लोकामध्ये आचार्य म्हणतात, मातर जाह्नवी शंभु संगवलिते मौलो निधायांजलिं त्वत्तीरे वपुषो वसान समये नारायणाङ्घ्रिद्वयम् सानन्दं स्मरतो भविष्यति मम प्राणप्रयाणोत्सवे भूयाद्भक्तिरविच्युता हरिहराद्वैतात्मिका शाश्वती. आचार्य म्हणतात, हे शिवाची संगिनी माते गंगे, शरीर शांत होताना प्राणप्रयाणाच्या वेळी त्या एक प्रकारचा तो प्राणप्रयाणोत्सवे, आचार्याने त्याला उत्सव म्हटलंय. जसं जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांनी आपुले मरण पाहिले म्या तो झाला सोहळा अनुपम्य, मरणाचा सोहळा म्हटलंय. तसं या ठिकाणी आचार्य म्हणतात की शरीर शांत होताना माझा प्राणयात्रेचा उत्सव जो होईल, त्या प्राणप्रयाण उत्सवाच्या वेळेला तुझ्या तीरावरती मी असावं आणि त्वत्तीरे, तुझ्या तीरावरती, वपुषो अवसान समये, माझं शरीर सोडत असताना मी तुझ्या तीरावर सोडावं, हात नम्र जोडलेले असावेत, आनंदाने भगवान नारायणांच्या चरणयुगलांचं स्मरण करत असावं आणि माझी अविचल भावाने हरिहराच्या ठिकाणी म्हणजे शंकर आणि विष्णू यांच्यात अभेदात्मिका अशी नित्य भक्ती माझ्या अंतःकरणात राहावी, असं वरदान तू मला दे. अर्थात तू मला असं बनव, असं कर की माझा प्राणप्रयाण उत्सव तुझ्या तीरावर व्हावा. त्यासमयी माझे हात नम्रतेने तुझ्याबरोबर, तुझ्या संबंधाने जोडलेले असावेत, किंवा माझे हात मी नम्रतेने जोडून मना अंतःकरणामध्ये भगवंताचं स्मरण करत अविचल अशी हरिहराची अभेदात्मिका नित्य भक्ती मला मिळावी अशी वांछा करत मी माझा देह सोडावा, किंवा ती माझी वांछा तू पूर्ण कर, अशा प्रकारची प्रार्थना करतायत आचार्य. हरिहराची अभेदात्मिका भक्ती हे भगवान जगद्गुरु शंकराचार्यांचं वैशिष्ट्य आहे. आचार्य जरी शंकरावतार असले तरी ते महाविष्णूचेही परमभक्त आहेत. श्लिष्टो विष्णू वगैरे ते स्तुती करून आचार्यांनी आईला कृष्णाचं दर्शन करून दिलं. भगवान केशव कृष्ण हे त्यांचं कुलदैवत आहे, हे प्रसिद्ध आहे. त्यामुळे आचार्य विष्णुभक्तही आहेत, वैष्णवही आहेत, आणि त्याबरोबर ते शंकरांचाही साक्षात अवतार आहेत. हरिहरा भेद नाही नका करू वाद, असं आमच्या संतांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे हरिहरांची अद्वैतात्मिका भक्ती ती शाश्वती अशा प्रकारची नित्य भक्ती माझ्या अंतःकरणात राहावी, असं आचार्य म्हणतात. अभेद भक्ती राहावी आणि तर वरदान तू मला द्यावंस, माझं शरीर तुझ्या तीरावरती सुटावं, त्यावेळेला नम्रतेने माझे हात जोडलेले असावेत, अंतःकरणात भगवत चरणाचं सानंद स्मरण असावं, अशा प्रकारची वांछा गंगाजी कल्पतरू असल्यामुळे वांछापूर्ती करता भक्तांच्या ते आचार्य इथं प्रगट करतात. आणि त्याचबरोबर शेवटच्या श्लोकामध्ये आचार्य याचं फलश्रुती सांगून थांबतात. गंगाष्टकमिदं पुण्यं यः पठेत प्रयतो नरः सर्व पाप विनिर्मुक्तो विष्णुलोकं स गच्छति. अर्थात आचार्य म्हणतात, जो पुरुष शुद्ध, पुरुष म्हणजे इथं जीववाची घ्यायचा, जो जीव पुरुष मनुष्य, जो मनुष्य स्त्री पुरुष कोणी असो, शुद्ध होऊन पवित्र अशा या गंगाष्टकाचा पाठ करतो, तो सर्व पापांपासून मुक्त होतो आणि वैकुंठ लोकाला जातो, अशी याची फलश्रुतीही या ठिकाणी आचार्यांनी सांगितलेली आहे. आचार्यांनी या ठिकाणी भगवती गंगाजींचं अशा प्रकारचं हे स्तवन केलेलं आपल्याला दिसतं. गंगाजी ह्या पूर्ण ब्रह्मरूपिणीच आहेत, त्यामुळे त्या असं वरदान देणाऱ्या आहेत. विष्णुपुराणामध्ये असं वर्णन आहे की सरस्वती नदी रजोगुण प्रधान आहे, यमुनाजी तमोगुण प्रधान आहे आणि गंगाजी सत्वगुणी आहेत. त्यामुळे त्या निर्गुण ब्रह्माची प्राप्ती करून देणाऱ्या आहेत. विष्णुपुराणातला तो श्लोक बघा, सरस्वती रजोरूपा तमोरूपा कलिंदजा सत्वरूपाच गंगात्र नयंती ब्रह्मनिर्गुणम. यामुळे सत्वरूपा गंगाजी असल्यामुळे नयंती ब्रह्मनिर्गुणम, त्या ब्रह्मपदाची प्राप्ती करून देणारे आहेत. म्हणून आचार्यांनी तिच्या चरणाशी प्रार्थना केलेली आहे. आणि अशा रीतीने भगवती गंगाजींचं हे सुंदर अशा प्रकारचं स्तोत्र या ठिकाणी भगवान जगद्गुरु आदि शंकराचार्य पूर्ण करतात. एकंदरीत 9 श्लोकात स्तुती स्तोत्र आणि 10व्या श्लोकात फलश्रुती असं हे 10 श्लोकांचं आचार्यांनी केलेलं हे सुंदरसं गंगाष्टक आहे. श्री हरिकीर्तन या फेसबुक पेजच्या माध्यमातून हे श्री गंगाष्टकाचं चिंतन आपल्यासमोर श्री गंगा सप्तमी आणि भगवान श्री जगद्गुरु आद्य श्री शंकराचार्यांची जयंती असा मणिकांचन योग या दोन्हीही पुण्यपावन योगांचा समन्वय साधून श्री हरिकीर्तन या फेसबुक पेजवरती या आचार्यांच्या वाणीचं साहित्याचं चिंतन करण्याची संधी मला या माध्यमातून प्राप्त झाली.
आपण सर्वांनी हे चिंतन श्रवण केलं त्याबद्दल सर्वांना श्रवण करणाऱ्यांना धन्यवाद देतो आणि या श्री हरिकीर्तन या फेसबुक पेजच्या या उपक्रमाला अनेक अनेक शुभेच्छा देऊन मी या ठिकाणी झालेली ही वाङ्मयीन सेवा परब्रह्म परमात्मा भगवान श्री पांडुरंगराय, अस्मत् कुलस्वामी भगवान श्री लक्ष्मी नरसिंहदेव आणि भगवान जगद्गुरु श्रीमद शंकराचार्य स्वामी महाराज तथा भगवती श्री भागीरथी गंगाजी यांच्या चरणी सानंद सादर सप्रेम समर्पित करून या ठिकाणी विराम घेतो. ओम शांति शांति शांति. इत्येषा वाङ्मयी पूजा श्रीमच्छङ्करपादयोः अर्पिता तेन देवेश प्रियतां मे सदाशिवः अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपतिः श्रीरामचन्द्रः पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतम्. कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा बुद्ध्यात्मना मानसृतस्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणाय समर्पयामि. श्रीकृष्णार्पणमस्तु. पुण्डरीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्रीमद्जगद्गुरु शंकराचार्य स्वामी महाराज की जय. श्री गंगा गोदावरी माता की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ.